जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा. भीम दशक नाम. समास पहिला. सिद्धांत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी जोतो. सावध ऐका. म्हणजे आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवायला येते. आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो ते सावधपणे ऐकावे. पहा, या भीमदशकाच्या नावातील भीम म्हणजे बलभीम, अर्थात आपले मारुतीराय हनुमान स्वारी म्हणजे हनुमंत, रामाचं कार्य करणारा, महत् कार्य करणारा महंतच. समर्थ त्यांच्या आराध्य दैवताचं अर्थात प्रभू रामचंद्रांचं कल्याणकारी राज्य यावं, त्यांना लागणारी पार्श्वभूमी तयार व्हावी, या उदात्त तळमळीतून समाजात अशा महंतांना शोधत आहेत. तसे महंत घडावेत असा प्रयत्न करत आहेत. समर्थांना अभिप्रेत असलेला हा महंत असतो तरी कसा? त्याच्यासाठी हा 11वा दशकच का निवडला असावा? या प्रश्नांचा उहापोह केल्याशिवाय समासाकडं वळणं योग्य ठरणार नाही, इष्ट ठरणार नाही. आपण ज्ञानदशक अभ्यासला, आत्मज्ञानाची भूमिका समजून घेतली, माया, ब्रह्म यासारख्या वैचारिकदृष्ट्या जड असणाऱ्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून समर्थांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे? बरेच जण असं विचारतात की माया, ब्रह्म यांचा प्रपंचासाठी काय उपयोग? त्याच्या अभ्यासाशिवाय प्रपंच चालणार नाही का? ज्ञान दशकामधून आत्मज्ञानासाठी लागणारी उपासना समर्थ आपल्याकडून करून घेतात. याचा उपयोग प्रथमतः आपल्या प्रपंचात जीवन व्यवहारात करणं, तसंच हनुमंताप्रमाणे उत्कट कार्यास सज्ज होण्यासाठी अनिवार्य आहे. ज्ञान दशकातील अभ्यासाशिवाय मनुष्य घडूच शकत नाही, हे सत्य आहे. आपण या सत्यापासून दूर राहतो. याचं कारण आत्मज्ञानाची भूमिका अंतरंगात स्थिरावत नाही. अहंकारामुळं आत्मबोधाची संकल्पनाच नीट स्पष्ट होत नाही. मी, माझं हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत अहंतेचा विसर्जन होत नाही. जी गोष्ट आकलन होत नाही ती व्यवहारात उपयोगी ठरत नाही, असं म्हणून आत्मबोधाच्या अभ्यासाला सोडून देण्याची घोडचूक आपल्या हातून घडते. म्हणूनच समर्थांनी 8व्या ज्ञान दशकापासून 10व्या जगज्योती नाम दशकापर्यंतच्या 30 समासातून विश्व उत्पत्तीपासून ते आत्मज्ञानापर्यंतची समग्र भूमिका आपल्या समोर मांडली. त्याचा परिणाम म्हणजे हा भीमदशक. मग याला भीम अर्थात मारुतीरायाचं नाव देण्यामागचं प्रयोजन काय असावं? हा 11वाच दशक भीमदशक म्हणून का रचला गेला असावा? रामायणात हनुमान स्वारीनं जे आचाट कार्य केलं त्याचं वर्णन करताना तुलसीदास रामचरितमानसमध्ये म्हणतात, सुनु कपी तोही समान उपकारी, नहीं कहू सूर नरी मुनी तनुधारी, प्रति उपकार करो का तोरा, सुनमुख होई न सकत मन मोरा. म्हणजे हनुमंताच्या आघात कार्याचं कौतुक करण्यास प्रभू रामरायाला देखील शब्द सापडेनात. त्याचे प्रत्युपकार कसे करावेत हे देखील प्रभूंना समजेना. असा हनुमंत 11वा रुद्र होय, भगवान शंकरांचा अंश होय, ज्याच्या ऋणातून प्रत्यक्ष भगवंत उतराई होऊ शकला नाही. अशा 11व्या भीमरूपी महारुद्राला त्याच्या विस्मयकारी वैशिष्ट्यांसह 11व्या दशकातून
समर्थ आपल्यासमोर आणत आहेत. हा भीमरूप घडतो कसा? त्याच्यासारखं कार्य समाजात कोण करू शकतं? त्यासाठी अंतरंगाची जडणघडण कशी असायला हवी? या सर्व गोष्टींचा उहापोह समर्थ विस्तृतपणे या दशकात करत आहेत. त्यांनी ज्या महंताचं चित्र अंतरंगात रेखाटलं आहे तसा महंत राम कार्यासाठी सज्ज व्हावा, सुमंगलाची गुढी उभारण्यासाठी तो आतुर असावा आणि धर्म संस्थापनेचं महत् कार्य त्याच्या हातून घडावं एवढीच समर्थांची अपेक्षा आहे. अशा या भीम दशकाच्या अंतरंगाचं प्रतिबिंब म्हणजे हा सिद्धांत निरूपण नाम समास होय. यात समर्थ एकदा विश्व उत्पत्ती, विश्वसंहार, विवेक प्रलय या 3 महत्त्वपूर्ण संकल्पनांचं विवेचन करत आहेत. महंतांच्या अंतरंगात त्या संकल्पना पुनर्स्थापित व्हाव्यात हेच या द्विरुक्तीमागील कारण आहे. महंत म्हणजे राम कार्यातील हनुमंतच. आजच्या समासाचा विचार करता राम कार्य करण्यासाठी उभा राहणारा जीव अर्थात महंत समर्थांना कसा अभिप्रेत आहे? आपण कदाचित म्हणू की एखादा दाढी वाढवलेला, जटाभार असलेला, भगवी वस्त्र परिधान केलेला, संसार सुखाचा त्याग केलेला असा महंत कोणीतरी असेल. अर्थात असाही महंत असू शकतो, पण केवळ तसं रूप असलेलाच महंत हे म्हणणं मात्र सर्वतः अयोग्य आहे. व्यक्तीचा स्वभाव तिच्या हातून घडणाऱ्या कार्याचा ऊर्जा स्रोत असतो. त्यात जर आपण उतरू शकलो तर त्या व्यक्तीच्या बाह्य रूपाच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच येत नाही. तात्पर्य म्हणजे महंताचं अंतकरण, त्याची मनोरचना, त्याचा स्वभाव अधिक महत्त्वाचा आहे. त्याचं बाह्य रूप, राहणीमान, तो ब्रह्मचारी आहे की प्रापंचिक आहे इत्यादी गोष्टी भिन्न असू शकतील, पण महंताची आंतरिक स्थिती मात्र उन्मत्त असायला हवी. त्याला पर्यायच नाही. आत्मप्रचिती त्याच्या अंतरंगात स्थिरावलेली असावी. ती अंगात मुरून नित्य आचरणात उतरलेली असावी. असाच महंत जगात अचाट कार्य करू शकतो. समर्थांनी महंतांची रेखाटलेली ही प्रतिमा पूर्णतः आंतरिक प्रगतीवर बेतलेली आहे. यातून समर्थ आपलं जीवन सल्पच घडवत असल्याचं जाणवतं. आत्मज्ञान आपल्याला शब्दांनी कळलेलं असेलही, मात्र अजून ते मुरलेलं नाही. त्यामुळं विश्वाचा ऱ्हास, कल्पांत, विवेक प्रलय या संकल्पना अंतरंगात तितक्या स्थिरावलेल्या नसतात. इथं मात्र एक प्रश्न उद्भवू शकतो, तो असा की हे विश्व तर कल्पना विलास आहे. ते जर निर्माणच झालं नाही तर मग महंताला उभा करणं, त्याच्याकडून कार्य करून घेणं हे स्वप्नातच गुंतल्यासारखं नाही का होणार? समर्थ आपल्याला अशा बारीक सारीक शंकांचं निराकरण केल्याशिवाय पुढं जाणारच नाहीत. स्वप्नात रमणारा चांगला समाजसेवक होऊ शकेल, पण समर्थांना तो आत्मज्ञानाच्या प्रचितीतून घडवायचा आहे. स्वप्नात रमणारा स्वप्नातील लोकांना जागं करू शकणार नाही याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळं स्वप्नात नव्हे तर सत्यात जगणारा, आत्मप्रचिती घनीभूत झालेला महंत समर्थांना अपेक्षित आहे. भ्रमात बरळणाऱ्या रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा, त्यांना ईश्वराभिमुख करून शाश्वत आनंद मिळवून देणारा, स्वस्वरूपाचं दर्शन घडवणारा, त्यांच्या जीवनात आत्मज्ञानाचा प्रकाश आणणारा महंत समर्थांना घडवायचा आहे. त्यानं
सृष्टीचं खरं स्वरूप जाणलेलं असायला हवं, ते त्याच्यात चांगलं पचनी पडलेलं असावं, याकडं समर्थांचा कटाक्ष आहे. म्हणून समर्थ या समासात सृष्टी निर्मिती व कल्पांताची प्रक्रिया पुन्हा एक वेळ सांगत आहेत. हे महंताला नवीन नाहीच, पण दृश्य जगताची आसक्ती फार वाईट हे समर्थ जाणून आहेत. तुकाराम महाराजांनीही त्याच्यावर मार्मिक टिप्पणी करताना एका अभंगात म्हटलंय, आवा चालिली पंढरपुरा, वेसीपासूनी आली घरा. महंत अशा प्रापंचिक दृश्य आसक्तीत अडकू नये, म्हणूनच समर्थ सृष्टीचं मिथ्यत्व अजून एकदा सांगत आहेत. प्रथमच शाळेत जाणाऱ्या बालकाला जशी त्याची आई अनेक सूचना वारंवार देत असते, त्यामागं त्या माऊलीला लेकराची काळजी असते, तसं समर्थांचा आत्मज्ञानी महंत समाज हितैषी राम कार्यासाठी, जिनांच्या उद्धारासाठी बाहेर पडणार असल्यानं समर्थ त्याला मगाशी सांगितलेल्या सर्व बाबींची परत परत सूचना करून तो दृश्याच्या बंधनात अडकणार नाही हे सुनिश्चित करत आहेत. जे विश्व झालंच नाही त्याच्यात महंतांना गुंतू नये अशी समर्थांची सदिच्छा आहे. आकाशापासून वायू आणि वायूतून अग्नी, अग्नीतून जल, जलातून पृथ्वी आणि त्यावरील सृष्टीची निर्मिती होते. त्याचप्रमाणे सृष्टीचा संहारही होतो. कल्पांती हे ब्रह्मांडही नष्ट होतं हे महंताच्या मनावर ठसवून समर्थ त्याची मनोरचना भक्कमच करत आहेत. दोन तीरांच्या मधून जशी सरिता वाहत जाते, तसंच प्रपंच आणि परमार्थ या दोन तीरांच्या मधून समतोल साधत समर्थ आपल्याला एकत्वाकडे घेऊन जाऊ पाहत आहेत, हे ध्यानात ठेवा. वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्ही, मंद वायू शीतळ पाणी तेथूनही झाले. म्हणजे वायूचे जे कठीण घर्षण होते त्या ठिकाणी अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे. म्हणजे आपापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये नाना बीजे सामावलेली असतात. बीजापासूनच वनस्पती, प्राणी मात्र यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, जयपासून देवत्रयाची काया झाली. म्हणजे ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. बहुश्याम ही जी पहिली कल्पना तीच मूळ माया होय. तिच्यापासूनच ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झाले. निश्चळामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ, अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पनारूप. म्हणजे निश्चळ अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे हेच अतिविलक्षण आहे. याप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मुळी कल्पना रूप आहे. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती, मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. म्हणजे कल्पनाच अष्टधा प्रकृती रूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहे ते अष्टधा प्रकृती रूपच आहे हे जाणून घ्यावे. 5 भूते 3 गुण, 8 झाली दोन्ही मिळून, म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली जेते. म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून
8 तत्वे तयार होतात. म्हणूनच त्यांना अष्टधा प्रकृती म्हटले जाते. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फांपावली, केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे. म्हणजे प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली आणि तीच पुढे वाढली, विस्तारली आणि सृष्टी रूपाने स्थूलपणे आकारास आली. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया, जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे. म्हणजे मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळ माया होय. तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रगट झाले ती गुणमाया होय. आणि जी जडत्वास प्राप्त झाली ती अविद्या माया जाणावी. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. म्हणजे पुढे जीवांच्या चारी खाणी प्रगट झाल्या, 4 प्रकारच्या वाणी विस्तृत पावल्या, अनेक योनी प्रगट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रगट झाले. असे असंख्य जीव निर्माण झाले. ऐसी झाली उभारणी आता एका संवारणी, मागील दशकी विशद करुनी बोलिले असे. म्हणजे या प्रकाराने या दृश्य सृष्टीची उभारणी झाली. आता संहारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकात संहारणी विस्तृतपूर्वक सांगितलेलीच आहे, परंतु आता संकलित बोलिजेल संवार संकेत श्रोते वक्ते येथे चित्त देऊन ऐका. म्हणजे परंतु आता या समासातही संवारणी संकेत रूपाने संकलित करून सांगितली जाईल, तरी श्रोत्या वक्त्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. शतवरुषे अनावृष्टी तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या. म्हणजे 100 वर्षे पृथ्वीवर पाऊसच न पडल्यामुळं सर्व जीवनसृष्टी नष्ट होईल, अशा प्रकारच्या कल्पांताच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत. 12 काळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय, मग ते रक्षा विरोन जाये जळांतरी. म्हणजे सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते. तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. ते जळशोषी वैश्वानरू, वनी झडपी समीरू, समीर वितुळे निराकारू जैसे तैसे. म्हणजे अग्नीमुळे ते सर्व जल शोषले जाते, वायूमुळे तो अग्नीही विझून जातो, नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो आणि परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. ऐसी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूपस्थिती. म्हणजे या प्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो जे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेलेच आहे. मायाचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती मात्र उरते. तेथे जीवशिव पिंड ब्रह्मांड आटून गेले थोतांड, माये अविद्येचे बंड वितळून गेले. म्हणजे अशी स्थिती होते तेव्हा जीवशिव पिंड ब्रह्मांड वगैरे सर्व थोतांड नाहीसे होते आणि अविद्या माया ही संपूर्ण नाश पावते. विवेकेची बोलिला क्षय, मनोनी विवेक प्रळये, विवेके जाणती काय मूर्खास कळे. म्हणजे याप्रमाणे विवेकाने जो संहार करायचा त्याला विवेक प्रलय असे म्हणतात. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, पण मूर्खांना हे कसे कळणार. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ, चंचळास करता चंचळ चंचळरूपी. म्हणजे सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊ गेले असता 2च तत्वे आढळून येतात, एक चंचळ व एक निश्चळ होय. चंचळाचा करताही चंचळच असतो व तो चंचळ रूपच असतो. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते,
करून अकर्ता हा वर्ते शब्द जया, म्हणजे जो सर्वांच्या शरीराला प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते त्यालाच करून अकर्ता असे म्हटले जाते. रावरंक ब्रह्मादिक सकळांमध्ये वर्ते एक, नाना शरीरे चाळक इंद्रियद्वारे, म्हणजे राव रंक ब्रह्मादिक देव या सर्वांना तोच एक चालवतो व सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियांच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परी तो नासेल प्रचिती विवेके पाहावी. त्यालाच लोक परमात्मा असे म्हणतात व तोच सगळ्यांचा करता आहे असेही जाणतात, पण तोही अखेर नाश पावतो याची प्रचिती विवेकाने जाणावी. बघा, राम कार्याला सज्ज असा महंत समर्थांना कसा अभिप्रेत आहे याचं सुंदर वर्णन असणारा हा समास आहे. बाह्यांगापेक्षा महंतांच्या आंतरिक जडणघडणीला समर्थांनी विशेष महत्त्व दिल्याचं दिसून येतं. समर्थांचा महंत ब्रह्मचारी असेल, प्रापंचिक असेल किंवा राजा जनकासारखा वैभव संपन्नही असेल, मात्र अशा बाहेरील सर्व अवस्थांत तो आतून कमालीचा शांत, आत्मज्ञानासाठी व्याकुळ असलेला, आत्मबोधाच्या जवळपास पोचलेला असेल. किंबहुना महंत होण्यासाठीची ही पूर्व आटच आहे असं म्हटलं तरी चालेल. ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, ज्यानं स्वरूपाची प्रचिती घेतली आहे, ज्याच्या स्वानंदाला उधाण आलेलं आहे, असा महंत असेल तर उत्तमच. पहा, एखाद्या शेतात खूप पाणी भरलेलं असेल तर त्या शेताचा बांध फोडून ते दुसऱ्या शेतात सोडतात, म्हणजे जास्त झालेल्या पाण्यानं त्या शेतातील पिकाचं नुकसान तर टळतंच, शिवाय इतर शेतातील पिकांना त्या पाण्याचा उपयोग होतो. तसं स्वानंद सोहळा उपभोगणारा महंत त्याच्या रोकड्या प्रचितीच्या आधारे दीनजनांना उद्धाराचा मार्ग दाखवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरतो. त्याच्या आनंदात इतर सर्वजण न्हाऊन निघतात. जो स्वतः स्वप्नातून पूर्णपणे जागा झालेला आहे तोच इतरांना झोपेतून भानावर आणू शकतो. रंजल्या गांजलेल्यांना संतोषून त्यांना लौकिकाच्या स्वप्नातून बाहेर ओढून त्यांच्या जीवनात आत्मसूर्याची प्रभा आणून देणारा महंत असला पाहिजे असं समर्थांना या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर विश्वनिर्मिती ते विश्वसंहार ही साखळी त्याला स्पष्टपणे उमगलेली असावी. त्या गोष्टी सतत त्यानं चिंतनात घ्याव्यात असा समर्थांचा कटाक्ष आहे. दृश्यात सामान्य जीव आसक्तीनं अडकून पडतो, पण महंतांची दृष्टी सृष्टीत कदापि अडकता कामा नये हे महत्त्वाचं सूत्र समर्थ आपल्याला सांगत आहेत. परमार्थ प्रवासात अनेक जण एका ठराविक उंचीपर्यंत जरूर पोचतात, पण पुढं ते कुठल्याही इष्णेत अडकतात. मग ते वित्तेष्णा असेल, दारेष्णा असेल, लोकेष्णा असेल, आसक्तीच्या जाळ्यात अडकल्यामुळं त्यांची पुढची आत्मिक प्रगतीच खुंटत जाते. केवळ महंताचीच नव्हे तर कोणाही जीवाची तशी गत होऊ शकते आणि तशी गत होऊ नये. तो आत्मोद्धाराच्या मार्गावरून घसरू नये, आत्मस्थितीच्या परमोच्च पदावरून पदच्युत होऊ नये या तळमळीपोटी समर्थ दृश्य जगताची संकल्पना पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगत आहेत. सृष्टी संहाराला अजून बराच कालावधी आहे, आता कशाला त्याची चिंता करायची अशा विचारात महंतानं आपला वेळ फुकट दौडू नये. त्यानं सत्वर विवेक प्रलय साधावा असा आग्रह समर्थ धरत आहेत. आपण भगवंताला तळमळीनं भजलं पाहिजे, पण मग
भक्तीत अशी उत्कटता केव्हा बरं येऊ शकेल? जेव्हा आपण विवेक प्रलयाचा निधिध्यास घेऊ तेव्हाच भक्तीत आर्तता येऊ शकेल, ती उत्कट होऊ लागेल. त्यामुळं समर्थ महंताला केवळ पिंड प्रलयाचाच नाही तर ब्रह्मांड प्रलयाचा सुद्धा विचार सतत चिंतनास घेण्यास सुचवित आहेत. विवेक प्रलय तसंच ब्रह्मांड प्रलयाच्या आधारे जे विश्व झालंच नाही अशा स्वप्नवत विश्वात महंतानं तन मन धनानं बिलकुल अडकू नये, किंबहुना तशी त्याची आसक्तीरहित मनोरचना व्हावी म्हणून समर्थ त्याच्याकडून चांगली तयारी करून घेत आहेत. महंत पदावर पोचण्याआधी विवेक प्रलय साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नश्वर अशाश्वत गोष्टींमध्ये अडकणं, त्यांचा संचय करणं म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावरून भरकटण्यासारखंच आहे. पहा, आपला प्रपंच आणि परमार्थ कसा असतो. आपण प्रपंच आईसारखा आणि परमार्थ दाईसारखा करतो. म्हणजे आईवरील आपलं प्रेम हा आपला सहज भाव असतो. तशाच सहज प्रेमानं आपण प्रपंच करतो. दाई म्हणजे पगारी नोकर, तिच्याविषयी आपल्या मनात आपुलकी असतेच असं नाही. तसं आपली परमार्थात आपुलकी नसते, अगत्य नसतं. यावरून दिसून येतं की आसक्तीचं मूळ आपलेपणात आहे. हे ममत्व अंतकरणात भेद निर्माण करतं. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं, असा आपपरभाव महंताच्या जीवन कार्यात मोठा अडथळा निर्माण करतो. आत्मज्ञान झाल्यामुळं अंतरंगात स्थिरावलेली अभेद वृत्ती महंतानं जीवनात उतरवायला हवी. हे घडावं तरी कसं? महंताकडे येणाऱ्यांमध्ये महंत ना श्रीमंत बघत, ना गरीब, ना विद्वान, ना अडाणी, ना पुरुष ना स्त्री, येणाऱ्या प्रत्येकामध्ये ते ईश्वराचंच रूप बघतात. हा आहे महंतांचा अभेदभाव. आसक्तीरहित होऊनच महंताला अभेद वृत्ती अंगी बाणवता येते. तेव्हाच तो विश्वाकडं समत्व दृष्टीनं पाहू शकतो. तेव्हाच सम्यक भावना त्याच्या आचरणाचा स्थायी भाव होते. महंताचा समत्व भाव आणि सामान्यांचा आपपर भाव समजावून सांगताना समर्थ अतिशय सुंदर दृष्टांत देताना म्हणतात, जो श्वानांमध्ये गुरगुरतो, जो सुकरांमध्ये कुरकुरतो, गाढवी भरून भुंकतो, अट्टहासे म्हणजे जो कुत्र्यांमध्ये गुरगुरतो, डुकरांमध्ये कुरकुरतो आणि गाढवात अंतर्यामी भरून अट्टहासाने ओरडतो. पहा, चंचल जगाचं कर्तेपण असणाऱ्या अंतरात्म्याच्या दृष्टिकोनातून महंत सृष्टीकडं पाहत असतो. मात्र सामान्य मनुष्य जेव्हा जीवात्म्याच्या दृष्टीनं सृष्टीकडं पाहतो तेव्हा त्याला कुत्र गुरगुरल्याचं, डुक्कर कुरकुरल्याचं, गाढव विचित्र पद्धतीनं ओरडत असल्याचं जाणवतं. जीवाच्या पातळीवर त्याला असा भेद दिसतो. परंतु समर्थांना अभिप्रेत असणाऱ्या महंतांच्या अभेद वृत्तीमागं विवेक प्रलयाचं महत्त्व किती असतं ते आपण पुढे पाहूया. लोक नाना देह देखती, विवेकी देहात पाहती, पंडित समदर्शने घेती. येणे प्रकारे म्हणजे सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते सर्वांना या प्रकारे समदृष्टीने पाहतात. आपल्याला समर्थांनी 18व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे, विवेकेची बोलीला क्षय म्हणून विवेक प्रलये, विवेकी जाणती काय मूर्खास कळे. म्हणजे आपण सर्वजण समर्थांचे पडत मूर्ख आहोत. कारण कुत्र, डुक्कर, गाढव आपल्यासाठी भिन्न भिन्न आहेत. त्याचं ओरडणं, त्या प्राण्यांचं ओरडणं
त्यांचे गुणधर्म, त्यांचं मूल्य आपल्या लेखी भिन्नच आहेत. महंत सर्व प्राणी मात्रांकडं अंतरात्म्याच्या जाणीवेच्या भूमिकेतून पाहतो. त्याला विश्वात केवळ त्या अंतरात्म्याचंच कर्तृत्व दिसून येत असतं, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. विवेक प्रलय साधल्यामुळं आत्मज्ञानी जीवाला महंतास सगळ्यामध्ये तो परमात्मा सामायिकपणे भरून उरल्याचं दिसतं. महंता ठाईच्या अशा समत्व भावाच्या दृष्टीमध्ये ज्याच्या अंतरंगी आत्मशक्ती प्रफुल्लित झाली आहे, मोठ्या विनयशीलतेनं जो विश्वाकडं पाहत आहे, त्याला ब्राह्मण, गाय, कुत्रा, चांडाळ या सर्वांमध्ये एकच एक तत्व स्थित असल्याचं दिसतं. इथं अभेद भक्तीचा प्रांत सुरू होतो. विवेक प्रलयाच्या आधारे आसक्तीचे बंध तुटून समत्व भावनेनं आत्मज्ञानी महंत सृष्टीकडं पाहू लागतो. सर्वव्याप्त भगवंताचं दर्शन त्याला नित्य घडू लागतं. तो त्याचा सहज स्वभाव बनतो. ज्याला दृश्य विश्वाची खरी अनुभूती येते, त्याला हे कल्पनात्मक विश्व मिथ्या अशाश्वत असल्याची पक्की खात्री होते. तो दृश्यातील आसक्तीची सर्व बंधनं झुगारून देतो. सर्व प्राणीमात्रात वसणाऱ्या भगवंताकडं त्याची दृष्टी लागल्यामुळं संपूर्ण चराचर सृष्टीला तो अभेद नजरेनं पाहू लागतो. सम्यक दृष्टीच महंताला असा उच्चाधिकार मिळवून देते. आत्मज्ञानानं मनुष्य मनानं किती मोठं परिवर्तन घडून येतं, याचं उदाहरण म्हणजे समर्थांचा महंत. असा विवेकी जीवाचा दृष्टिकोन किती वरच्या पातळीवर गेलेला असतो, हे समर्थ आपल्याला सांगताना त्यांचा ऊरसुद्धा भरून येतो. ते पुढे म्हणतात, देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले एकांतरे. म्हणजे प्राण्यांचे देह वेगवेगळे दिसले तरी अंतरी जाणीव कला सर्वांच्या ठाई एकच असल्यामुळे विवेकी पुरुष सर्वांना समदृष्टीने पाहतात. म्हणजे देहानं आकारानं वेगवेगळ्या दिसणाऱ्या सर्व प्राणी मात्रांचं अंतकरण एकच आहे. या भावनेतून विवेकी मनुष्य सृष्टीचं अवलोकन करत असतो. अभेद दृष्टीनं चराचराकडं पाहत असतो. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. ते नाव जगज्योती जानती कळा. म्हणजे अनेक प्राणी निर्माण होतात, पण ते सर्व अंतकरणातील जाणीवेच्या योगेच व्यवहार करीत असतात. त्या जाणीव कळेला जगज्योती असे नाव आहे. पहा, सर्वांतर्यामी वास करणारा अंतरात्मा हा एकच असल्यामुळं संत महंत सर्वांकडं अभेद दृष्टीनंच पाहतात. कर्तृत्व देहाचं नसून अंतरात्म्याचं आहे. भगवंतानं अंतकरण रूपी ध्यानानं ही सृष्टी विणून ठेवली आहे. ती जगज्योती अर्थात जाणीव कळा संत असं ओळखून असतात. तसं जाणीवेला जाणण्याची संवेदनशीलता महंताजवळही असते. महंत सामान्य मनुष्यांपेक्षा केव्हाही अधिकच संवेदनशील असतो. इतरांच्या दुःखानं तो द्रवतो, तर दुसऱ्यांच्या सुखानं तो आनंदीही होतो. जो अंतरात्म्याच्या शक्तीवर आरूढ होतो, समदृष्टीनं सृष्टीला एकाकार बघतो, आसक्तीहीन होऊन वर्ततो. दिनांच्या प्रती ज्याचा कारुण्यभाव दाटून येतो, त्यांना मदतीचा हात जो पुढं करतो, असा दिनांचा कनवाळू म्हणजे समर्थांचा महंत होय. महंतांचा गुणगौरव करताना समर्थ म्हणतात, विषय सुख उपभोगतानाही अंतरात्मा महंताला त्याच्या अंतरीच्या भूमिकेपासून यत्किंचितही ढळू देत नाही. मग हा अंतरात्मा असतो तरी कसा? अंतरात्मा कुणाच्याही कोणत्याही इंद्रियाकरवी
इच्छित कार्य करून घेऊ शकतो. तो डोळ्यांशिवाय पाहू शकतो, कानांशिवाय ऐकू शकतो, पायांशिवाय चालू शकतो, हातांशिवाय कामं करू शकतो. असं अंतरात्म्याचं विलक्षण कर्तृत्व आहे. इंद्रियांमार्फत होणाऱ्या संवेदनांचा मालकही तोच आहे. अंतरात्मा हा इंद्रियांशिवायही भोक्ता आहे आणि इंद्रियांनी होणाऱ्या प्रत्येक कर्माचाही भोक्ता तोच आहे. समर्थ म्हणतात, ही जाणीव कळाच अंतरात्म्याच्या मदतीनं भोगत असते. पुढे, श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे. नाना पदार्थ म्हणजे सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण याचे ज्ञान होते. डोळ्यांच्या योगेच सर्व प्राणी नाना पदार्थ पाहतात. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे, कर्म इंद्रियांमध्ये जाणे नाना विषयस्वाद म्हणजे जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते, चवीची जाणीव होते. नाकाच्या योगे निरनिराळे वास घेता येतात. कर्मेंद्रियांच्या योगे नाना विषयांचा स्वाद ते घेतात. सूक्ष्म रूपे स्थूल रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणिती अंतरसाक्षी. अंतरात्मा म्हणजे सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून स्थूल देहाचे जो रक्षण करतो आणि नाना सुखदुःखांची जो अनुभूती घेतो त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा असे म्हणतात. म्हणजे समर्थ इथं काय म्हणतायत, सर्वांच्या अंतर्यामी असणारी अशी सूक्ष्म जाणीव कला म्हणजेच अंतरात्मा, त्यालाच अंतरसाक्षी असंही म्हणतात. सुगंध, स्वाद, स्पर्श, नजर, शब्द या सर्वांतील संवेदना म्हणजेच तो अंतरात्मा. निरनिराळ्या देहात राहून तो वेगवेगळे भोग भोगत जरी असला तरी महंताला सृष्टीमध्ये केवळ त्या अंतरात्म्याचीच सत्ता असल्याचं दिसतं. तो एकाकार दृष्टीनं सृष्टीकडे पाहत असतो. करुणेपोटी, भूतदयेपोटी अनेक जण समाजात मानवतेचा जागर करत असतात. पण अशी समाजसेवा करणं आणि महंताची एकाकार दृष्टी यात सूक्ष्म फरक आहे. सृष्टीतील हरेक गोष्ट भगवंत स्वरूप आहे यात शंकाच नाही. पण ते रूपच म्हणजे भगवंत आहे का? सृष्टीकडं एकाकार दृष्टीनं बघता बघता दृश्याच्या रूपाच्या आसक्तीत आपण कधी अडकतो हे आपल्यालाच कळून येत नाही. लहान मूल, तान्हं बालक इतकं गोंडस निरागस असतं की ते साक्षात भगवंताचंच रूप आहे असं आपल्याला वाटतं. पण जसजसं ते मोठं होऊ लागतं, त्रिगुणात्मक संस्कार त्याच्यावर होऊ लागतात, तसतसं त्याची निरागसता लोप पावते. त्याच्यातील स्वाभाविक ईश्वरत्व हरवून जातं. हा आपला अनुभव आहे. महंत सृष्टीला भगवत स्वरूप पाहतो, समत्व भावनेनं पाहतो, पण त्यातील प्रत्येक घटकाचं बाह्यरूप म्हणजे भगवंत नव्हे हे त्याला पक्क ठाऊक असल्यामुळं तो बाह्यासक्तीत गुंतून पडत नाही. स्थळ काळ मर्यादेत तो अडकून राहत नाही. तो अत्यंत निस्पृह असतो, कुणाचा मिंदा नसतो. बघा, स्वामी विवेकानंदांना शिकागोमधील धर्म परिषदेला उपस्थित राहण्यापूर्वी अशा अनेक परीक्षांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांच्यासमोर अनेक प्रलोभनं आली. दारेशना, वित्तेशना जणू त्यांच्या सावलीसारख्या पाठी होत्या, परंतु त्यांचा अवमान न करता, त्यामध्ये न फसता गुरुकृपेनं स्वामीजी तिथून यशस्वी होऊन परतले. महंतांची निस्पृह वृत्ती ही अशी असते. त्याची अशी ठाम स्पष्ट भूमिका झालेली असते की विश्वात भगवंत म्हणजे निश्चळ परमतत्व भरून उरलेलं आहे आणि त्यावरील
मूळ मायेचं आवरण म्हणजे चंचल दृश्य. ते भगवंताच्या पार्श्वभूमीवर उभं असलं तरी चंचल रूप म्हणजे भगवंत नव्हे. अशा चंचलत्वात स्वतःला अडकून घेणं म्हणजे मायेच्या बेड्यांनी जखडून घेण्यासारखं आहे. हे टाळण्यासाठी काय करावं ते सांगताना समर्थ पुढे लिहितात. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप म्हणजे आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप ही सर्व त्याची नावे आहेत. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी. परमहीन म्हणजे विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी, आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सवस्तू म्हणता येत नाही. पण दृष्टीने जे भिकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीलाच सवस्तू किंवा परब्रह्म वस्तू म्हणतात. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती चंचळामध्ये म्हणजे या चंचळाच्या राज्यात सर्व देह बाह्यता सारखेच दिसतात. म्हणून वर्णाश्रम धर्माचा अनादर करून सर्व एकच मानणाऱ्यांची स्थिती माईक होय. पहा, आध्यात्मिक दृष्ट्या खालच्या पातळीवर असलेले आपल्यासारखेच जीव सृष्टीला म्हणजे चंचळाला व निश्चळाला एकच समजतात. आपण चंचळालाच भगवंत मानतो. आपणही त्या चंचळाचाच एक भाग बनून जातो. त्यामुळं आपण मायेच्या चक्रात फिरत राहतो. रास क्रीडेत जसा गोपाल मध्यभागी निश्चळ राहून गोपी त्याच्या भोवती फिरत असत, तसं महंत अंतरंगात निश्चल असतो आणि सृष्टीतील दृश्य त्याच्या भोवती क्रीडा करत फिरत राहतं. तो सृष्टीकडं भगवंताची एक लीला म्हणूनच पाहत असल्यामुळं त्यात तो आसक्त होत नाही. जसं पाण्यात किंवा चिखलात असूनही कमलदल स्वच्छ असतं, तसं दृश्यात राहूनही महंत स्वतःचं अलिप्तपण जपतो, महंतपण सांभाळतो. भवसागरातील त्रिगुणांच्या विकारांच्या लाटांवर तो लीलया आरूढ होत इतरांना पैलतरी नेण्याचा प्रयत्न करत राहतो. आत्मज्ञानाची प्रचिती घेतलेला, अनेक उपाधी रहित राहून रामकार्य करणारा महंत कसा असतो याचं समर्थांनी केलेलं सुंदर विवेचन आपण बघत आहोत, आपण ऐकत आहोत. त्या महंतासारखं आपलंही शिल्प घडवण्याचा समर्थांचा ध्यास या समासात ठायी ठायी दिसून येतो. आपल्याला इसाप नीतीमधील एक गोष्ट माहीतच आहे. एक कोल्हा निळ्या रंगात पडल्यामुळं त्याचं सर्व अंग निळं होऊन गेलं. तो स्वतःला वेगळा मानू लागला. वनातील सर्व अन्य प्राणीही त्याला राजा समजू लागले. कोल्ह्यानंही तो मान स्वीकारला. असंच एके दिवशी कोल्हेकुई सुरू झाली. ह्या निळ्या कोल्ह्याला राहवलं नाही. बळद सोंग आणलेलं राजेपण विसरून तोही त्यात सामील झाला. त्या क्षणी निळ्या बाह्यांगामुळं मिळालेलं राजपद तो गमावून बसला. समर्थांचा महंत असा केवळ बाह्यांगानं झालेला महंत नाही, तो आतूनच महान विशाल बनलेला असतो. समर्थांचा महंत समाजात वावरतो, राम कार्याच्या धबडग्यात स्वतःला वाहून घेतो, नाना उपाधींमध्ये राहतो. असं असूनही तो अडकत मात्र कशातच नाही. राम कार्याचा डोलारा समर्थपणे पेलताना
त्याची अंतरंगाची समाधी मौनावस्था कधीच भंगत नाही. महंत आतून शांत असतो. त्याचं आंतरिक मौन परब्रह्माशी तदाकारता म्हणजे परब्रह्माची एकरूपता हाच परमार्थाच्या प्रमेयाचा सिद्धांत आहे. तो एकदा का साध्य झाला की पूर्व पक्षाला तेवढं महत्त्व राहत नाही. जसं स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार झाला की त्याच्या पूर्वतयारीचं महत्त्व उरत नाही, तसं सहज समाधीत स्थिरावू लागलेला महंत तयार झाला की त्याचे पूर्वपक्ष विरून जातात. समर्थांना अपेक्षित अशा मनोस्थितीत मग तो स्थिरावतो आणि रामकार्यात स्वतःला झोकून देतो. महंतांची अशी मनोरचना तयार होण्यामागचं रहस्य समर्थ आपल्याला अगदी मूळापासून नीट समजावून सांगत आहेत. त्यांच्या बोधानुरूप आपण वर्तन ठेवलं, आपलं जीवन त्यांच्या वचनांशी सुसंगत केलं तर आपणही महंतांसारखी मनोवस्था प्राप्त करू शकू. तोच समर्थांचा उद्देश आहे. निरासक्त वृत्ती, अभेदभाव, सम्यक दृष्टी ही आत्तापर्यंत अभ्यासलेली महत्त्वाची लक्षणं म्हणजेच आत्मज्ञानाचा परिपाक आहे. आत्मबोधातूनच महंत घडतो. मुळातून बदल न झाल्यास तो विकारांकडून नागविला जातो, मायेत अडकून पडतो. महंतानं दीन सामान्य जीवांचा सांभाळ करावा, त्यांना आत्मोन्नतीसाठी प्रोत्साहित करावं असं समर्थांना वाटतं. त्यासाठी महंतानं आणि जीवानं काय करायला हवं यावर मार्गदर्शन करताना पुढं ते सांगतात. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे. म्हणजे जे जे म्हणून चंचळ आहे ते सर्व माईक आहे. निश्चळ परब्रह्म एकले एकच जसेच्या तसे असते. म्हणूनच नित्यानित्य विवेकाने त्याला समजून घेतले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे. म्हणजे चंचळ अर्थात विकारयुक्त, त्रिगुणात्मक म्हणून जे जे आहे ते सर्व मूळ मायेतून निर्माण होत असल्यामुळं ते अशाश्वत आहे. निश्चळ परमतत्व तेवढंच शाश्वत आहे. हा नित्यानित्य विवेक करणं अत्यंत जरुरीचं आहे. जातो जीवतो प्राण, नेणे जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण. वासनात्मक म्हणजे जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव होय. ज्याला जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा, ओळखावा. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष. चत्वार जीव म्हणजे स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले आहे तो जीव ब्रह्मांश होय. तेथे पिंड ब्रह्मांडाचे निरसन झालेले असते. याप्रमाणे हे जीवांचे 4 विशेष प्रकार सांगितले आहेत. पहा, हे केवळ निरूपणातील शब्द म्हणून सोडून देण्याची गोष्ट नव्हे. त्यातील शब्दांश सिद्धांत उमगायला समजायला हवा. अखंड मननातून तो उमगू लागतो. मी कोण हे नेमकेपणानं समजतं. प्राण गेल्यावर देह निश्चेष्ट पडतो तेव्हा अमोक आपल्याला सोडून गेला असं आपण म्हणतो. परंतु अचेतन देह तर समोरच पडलेला असतो. याचाच अर्थ त्या देहातून काहीतरी जातं, तोच प्राण होय. आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा आपला प्राण जातो. म्हणजेच प्रारब्धाच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आपण मृत्यू लोकात येरझाऱ्या घालत असतो, येरझाऱ्या घालत राहतो. वासनांचा ऱ्हास न झाल्यानंच आपण ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होऊ शकत नाही, एकरूप होऊ शकत नाही. वासनाक्षय होण्यासाठी आसक्ती आणि अज्ञान समूळ नष्ट व्हायला हवं. ते घडू शकतं केवळ सत्संगतीतून.
सत्पुरुषांच्या वचनांवरील अखंड मननातून तेव्हा सांगणारा कोण आणि ऐकणारा कोण अशी विलक्षण स्थिती येते. मी आणि सद्गुरू वेगळे राहू शकत नाहीत. तिथं पिंड ब्रह्मांडाचं निरसन होतं. चंचळात राहून आपल्याला मनाची अशी व्यापकता आणता येते ती फक्त मननाभ्यासातूनच. ऐक्य भाव दृढ झाला की मनन विचारांपुरतं मर्यादित राहत नाही. श्रवणाचं त्याच्यावर मनन करण्याचं जणू वेळच लागावं अशी विस्मयकारक स्थिती येते. त्याचं निधिध्यासात रूपांतर होतं. म्हणून समर्थ म्हणतात, निजध्यासे साक्षात्कार. परमात्म्याचं अखंड अनुसंधान टिकू लागतं तेव्हा तो निधिध्यास होतो. भिंगामुळं सूर्यकिरणं एकवटतात. त्यांच्या एकत्रित ऊर्जेमुळं अग्नी जसा प्रज्वलित होऊ शकतो तसं मनरूपी भिंगातून मनाच्या अंतर्भूत अंगभूत साऱ्या शक्ती एकवटल्या जातात. भगवंताच्या निधिध्यासातून मन उन्मन होऊन हृदयस्थ आत्मारामाची प्रभा चिदाकाशात तेजोयमान होत जाते. सारांश म्हणजे मननात आत्मज्योत प्रगट करण्याची, भगवंत दर्शन करून देण्याची शक्ती सामावलेली आहे. मननाला जीवनाचा अविभाज्य घटक बनवणारा महंत समर्थांना हवा आहे. तोच दृश्यात राहून राम कार्य करू शकतो. सद्गुरु कृपेनं सहज समाधीचा योग साधू शकतो असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदी अंती. म्हणजे असो हे सर्वच चंचळ आहेत आणि जे जे चंचळ असते ते शेवटी नाश पावते. जे निश्चल असते ते आदी अंती जसेच्या तसे निश्चलच असते. आद्य मध्य अवसान जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निष्प्रपंच. म्हणजे जी परब्रह्म वस्तू आहे ती आधी मध्ये आणि अंती सदा सर्व काळ समानच असते. ती निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग आणि निष्प्रपंच असते. उपाधी निरासे तत्वता, जीव शिवास ऐक्यता, विवंचन पाहो जाता. उपाधी कैची म्हणजे जीवाची उपाधी अविद्या माया व शिवाची उपाधी विद्या माया, या दोन्ही उपाधींचा तत्वज्ञानाने निराश झाला असता जीव शिवाची ऐक्यता घडून येते. नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाही हे कळून येते. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उन्मन. कोण्या प्रकारे म्हणजे हे सर्व जाणणे याला ज्ञान म्हणतात. परंतु ज्ञानाचे रूपांतर अनुभवात झाल्यावर मग त्याला विज्ञान असे म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती होय, ती अवस्था होय. त्या स्थितीचा परिचय मनाने कसा बरे होऊ शकेल. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती, विवेके केले. म्हणजे जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणांची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करतात. पहा समर्थ काय म्हणतात तिथं, वृत्तीला शरण गेलेल्या त्रिगुणांच्या अंमलाखाली असणाऱ्या जीवाला विवेकाच्या आधारे सद्गुरू निर्गुणापर्यंत घेऊन जातात. त्यामुळं सद्गुरूंच्या संतांच्या जवळ बसून ते जे सांगतात त्यांचं मनोभावे श्रवण करावं. भांड्यात पाणी साठवावं तसं
आपल्या चित्तात सद्गुरूंच्या प्रचितीयुक्त वचनांना भरून घ्यावं. पहा, कितीही कष्ट केलं, कितीही प्रयत्न केले तरी गळक्या बादलीतून पाणी भरणं जसं शक्य होत नाही, तसं विकारांमुळं, प्रपंचासक्तीमुळं गळक्या झालेल्या चित्तात सद्गुरूंची बोधवचनं भरणं शक्य होत नाही. त्यामुळं श्रवणानं अंतरंगात जे परिवर्तन घडणं अपेक्षित असतं ते घडतच नाही. आतून तसा बदल व्हायचा असेल तर आपण जे श्रवण करतो त्यावर मनन करणं हेच योग्य आहे. मननातून सारासार समजू लागतं. त्यातूनच मग परम वस्तूंचा निधिध्यास लागतो आणि परमपदाची प्राप्ती होते. आपण विचार करतो, मनन करतो, पण कशावर? प्रपंचातील घटनांवर. आपण तासनतास विचार मंथन करतो, असंच का घडलं, तसंच का घडलं नाही, यावर तर्क लढवीत बसतो, बराच वेळ घालवतो. विचार मनन आपल्यासाठी नवीन नाहीत. गरज आहे ती ज्याच्यावर आपण मनन करतो त्या वस्तूला बदलण्याची. प्रपंचाऐवजी सद्गुरू बोधांवर मनन चिंतन करावं. वास्तविक आत्मज्ञान आणि त्याला पूरक गोष्टी आपण जन्मास येतानाच बरोबर घेऊन आलो आहोत. मात्र त्या विपरीत दिशेला लागल्यानं आपल्याला परमार्थ साधत नाही. मननशास्त्र उपाधिरहित आहेत. मनन म्हणजे स्वतःशी केलेला सहज संवाद होय. त्याला वेळ काळाचं बंधन नाही. घरी असताना, बागेत फिरताना, नोकरीधंदा करताना, लग्नांसारख्या कार्याच्या धांदलीत असतानाही असा सत्संग चालू राहू शकतो. पहा, दासबोध किंवा ज्ञानेश्वरीसारख्या एखाद्या महान ग्रंथातील ओवी, वचन जर आपण नित्य श्रवण मनात ठेवली तर त्याचे वेगवेगळे भावार्थ गुरुमाऊलीच, सद्गुरूच आपल्या हृदयकमलावर बसून आपल्याला सांगत असतात. नित्य नवा आनंद देत राहतात. हाच खरा सत्संग होय. अशा सखोल मननातून आपला सद्गुरूंशी सुखसंवाद होऊ लागतो आणि ते आपल्याशी बोलू लागतात. त्यांची सततची संगत आपल्याला सारासार विवेक प्रदान करत राहते. विश्वाचं खरं स्वरूप कसं आहे? विश्व झालंच नाही म्हणजे नेमकं काय? रामरूप सृष्टी कशी बघायची? चंचळात परमात्मा कसा राहतो? अशा अनंत प्रश्नांची उत्तरं विवेकाच्या मदतीनं सद्गुरू आपल्याला देऊ लागतात. विवेकामुळं चंचळाच्या रूपासक्तीत अडकून न पडण्याची कला साध्य होऊ लागते. श्रवणा परीस मननसार, मनने कळे सारासार, निजध्यासासे साक्षात्कार. निसंग वस्तू म्हणजे अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे अधिक श्रेष्ठ आहे. कारण मनन केल्यामुळेच सारासार विवेक उत्पन्न होतो. या प्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निधिध्यासाने निसंग जी आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. आत्मवस्तूच्या प्राप्तीसाठी अशक्य असणारी साधन प्रक्रिया समर्थांनी अगदी थोडक्यात या ओवीमध्ये सांगितलेली आहे. नवविधा भक्तीतील प्रथम आहे ती श्रवण भक्ती. 7व्या दशकात सुद्धा समर्थांनी श्रवणावर 2 समास लिहिलेले आहेत. यावरून त्यांनी श्रवणाला किती महत्त्व दिलंय ते दिसून येतं. आपण श्रवण करतो खरं, पण ब्रह्मज्ञानाचं श्रवण, ग्रहण, संचयन करण्याची खरंच आपली तयारी झाली आहे का? हे प्रत्येकानं आपल्या मनाला विचारायला हवं, स्वतःला तपासायला हवं. श्रवण म्हणजे रंजन नव्हे. ज्या श्रवणातील शब्द केवळ शब्द न राहता ते आपलं जीवशिल्प घडवणारे छन्नी हातोडा होतात. कानाद्वारे चित्तशुद्धीसाठी आवश्यक असणारं बोधामृत
अंतरंगात सोडून हृदयस्थ वसणाऱ्या भगवंताला प्रगट करवितात ते खरं श्रवण होय. ज्यानं शब्दभ्रमातून परब्रह्म जाणलं आहे अशा सद्गुरूंच्या मुखातून येणाऱ्या वचनांचं श्रवण करावं असं समर्थ म्हणतायत. पुढे निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. म्हणजे निर्गुणांच्या ठिकाणी जी ऐक्यता तिलाच सायुज्य मुक्ती म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश किंवा लक्षांश हे दोन्हीही शिल्लक राहत नाहीत. अलक्षी राहिले लक्ष सिद्धांती कैचा पूर्वपक्ष अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष असोन नाही. म्हणजे अलक्षांच्या ठिकाणी लक्ष विरून जाते. सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टिकणार. इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झाला त्याला दिसणार तरी कशी. त्याला ती असून नसल्यासारखीच आहे. असोन माईक उपाधी तेची सहज समाधी श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. म्हणजे याप्रमाणे जो आत्मानुभूती आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्यामुळे तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तूसंबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. पहा, अलक्ष अप्रत्यक्ष तत्वाकडं अर्थात परमात्म्याकडं अखंड लक्ष लागून राहिल्यास सिद्धांत हातात येतो. त्यामुळं पूर्वपक्ष संपुष्टात येतो. मायेच्या उपाधीत राहूनही ब्रह्मस्वरूपाशी अनन्य राहणं म्हणजेच सहज समाधी होय. ती साधण्याकरता श्रवणावर भर द्यायला हवा. तर श्रवणावरती भर द्यायलाच हवा, पण श्रवण केलेल्या बोधांवर अखंड मनन करायला हवं. त्यातून अनुसंधान टिकू लागलं की भगवंताचा निधिध्यास लागतो. भगवंताचा निधिध्यासन होतं आणि सहज समाधीचा सोहळा आपल्याला नित्य अनुभूतीस येऊ लागतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.